त्या सूर्यवंशामध्ये मनु राजा झाला आणि त्याच्याच वंशामध्ये दशरथ राजा झाला. त्याच्या मुख्य राण्या ज्या होत्या तीन, कौसल्या, सुमित्री, कैकेयी, त्यापैकी कोणालाही संतान नव्हतं. पण राजा दशरथ सतत पुत्र प्राप्तीसाठी चिंतन करत होता. जेव्हा सर्व काही आपल्या घरी आहे पण पुत्र संतती नाही, अगोदरच विषय झाला. पुत्र संतती पासून सुख नाही, पण मात्र पुत्र हो तैसा हो न जाने कुंती ना. आणि मग त्या पुत्रासाठी किती तडतड करते माणूस. राजा दशरथ पुत्रासाठी व्याकुळ झाला आणि मग त्या ठिकाणी नारद आले आणि नारदानं सांगितलं, अरे म्हणे दशरथ राजा, तुझ्या वंशात महापुरुषार्थ तुझ्या विचारणा केली. या राजा दशरथाला आपली मनोकामना नारद दशरथाला सांगतात, राजा दशरथा, पुत्राविषयी अधीर होऊ नको. तुझ्या वंशात 4 मुलांच्या, ते 4 मुलं कशा नाही, ब्रह्मदेवाच्या मुखातून ऐकलं मी. दशरथाला 4 पुत्र होणार. आणि राजाने ते ऐकलं आणि त्याचं मन फार समाधान झालं. आणि त्या दिवशी त्याला स्वप्न पडले. दशरथ राय स्वप्न देखिले, दोघा पुरुषा पण वदिले आणि एक स्त्रियेशी वदिले. अपराधाविने खळबळून उठला आणि राजाने असं वाटलं, आता आपण काय करायचं, शिकारीला जायचं. राजा असं शिकारीला निघून गेला आणि त्या ठिकाणी शिकार काही सापडली नाही. संध्याकाळ होऊन गेली. राजाला वाटलं, आता तसं गेल्यापेक्षा, घरी गेल्यापेक्षा आपण काहीतरी शिकार घेऊन गेलं पाहिजे. म्हणून मात्र त्यांनी काय केलं, थांबला. एका नदीच्या तीरावर फार मोठं झाड, त्या झाडावर जाऊन बसला आणि या नदीवर कोणी जरी पाणी पिण्याकरता जर आलं, मी बाण मारतो आणि मग शिकारून येणार. तेव्हा तो बाण सिद्ध करून बसला असा. शुकाचार्य सांगतात, राजा परीक्षिता, दैवगती न्यारी बुद्धी काय करल बिचारी. विचित्र आहे, पण लक्षात ठेवला, त्याच मार्गानं जिसने माँ बाप की सेवा की नहीं, फिर पूजा करने से फायदा. माता पिता की सेवा नहीं, पूजा करने से क्या फायदा. ज्याने माय बापाची सेवा नाही केली, पूजा करण्यात काही फायदा नाही. आई वडील खरे माणसाचे साथीदार आहे.
जोपर्यंत जीवनामध्ये आयुर्वेद आहे तोपर्यंत तुमचं सर्व काही आहे. ज्या दिवशी आई संपल ना त्या दिवशी तुमच्या जीवन यात्रा संपली. तुमची जगात कोणी नाही आहे. अरे वडील मरू द्या, आपला मुलगा पोरसा होतो. कोणी लोक टचकर बोलते. आई मरू द्या टचकर बोलते. बाप कसाही असो. त्यासाठी आई वडिलाची सेवा करणे फार महत्वाचे. म्हणून आजकाल काही मुली माय बापाले दुखवतेत ना, सरकटल्या पोट्टे सगळ्या चालल्या जाते आणि मात्र हतबल करून टाकतात. चूक आहे. आणि म्हणून अशा प्रकारे माय बापाची सेवा करेल ते करणारे कोण? त्याच मार्गानं श्रावणबाळ आपल्या आईवडिलांची कावळ घेऊन चालले होते तीर्थयात्रेला. कावळ घेऊन चालले आणि जाता जाता मधात आई आणि वडील दोन्ही आंधळे होते. जाता जाता तहान लागली आणि आई वडील काय म्हणते, बाळा श्रावण मला तहान लागली, मला पाणी पाहिजे. श्रावण बाळानं कावळ ठेवली खाली आणि कमंडलू घेतलं आणि पाण्याकरता नदीवर पाणी भरायला लागले आणि बुडबुड 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 बुड असा आवाज झाला. राजा दशरथ झाले, वाटलं कोणीतरी शिकार आले. राजा दशरथाने विचार नाही केला, बाण सोडला, सु बाण सोडला. आणि तो बाण राजा दशरथाचा बाण बाळ श्रावणाच्या छातीत धाडकन श्रावण बाळ पडला. हे राम, हे राम, हे राम. अरे कोण राम? जेव्हा दशरथ उतरून पाहिलं, हा तर श्रावण बाळ. अरे रे देवा, काय माझ्या हातानं पाप घडलं? मी काय केलं देवा? माझ्या हातानं हत्या झाली. खूप आक्रोश करून राहिला. बाळ श्रावण काय म्हणते, राजा दशरथ घाबरवू नको. होणारे ते न चुके केव्हा, प्रभू सगळे पाहतो, मानवा का चिंता वाहतो. अरे जे नशिबामध्ये आहे ते कधी चुकणार नाही. म्हणून तुझ्या हातानं जे लागलं काळजी करू नको. देवा खूप खराब झाला. पण एक काम कर, आता मी तर जाणार आहे. माझे आई वडील ताणले, पाण्याने व्याकुळ झालेले आहे. त्यांना तहान लागली असत आणि माझी सारखी वाट पाहून राहिली असत. बाळ श्रावण कधी कधी. तू एक काम कर, हे पाणी घे आणि माझ्या वडिलाजवळ घेऊन जातो बाळा. पण एक काम करतो, पाय वाजू नको देऊ.